खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी 30 कोटीहून अधिक निधी मंजूर झालाय। असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामाचे श्रेय स्वतः घेऊन ग्रामपंचायतींना या विकास कामाच्या मंजुरीची पत्र पाठवतायत। वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे। त्यामुळे भाजपने मंजूर केलेली कामं अशा पत्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची पोस्टमनगिरी आमदार वैभव नाईक यांनी बंद करावी असा टोला भाजपचे कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी लगावलाय। कुडाळ भाजप कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, श्रीयुत पावसकर उपस्थित होते। पाहुयात काय म्हणालेत संजय वेंगुर्लेकर। भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार सन्माननीय निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायण राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शिफारसीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 30 कोटी 35 लाख रुपयाची कामं मंजूर झाली आहेत। त्याबद्दल कुडाळ मालवणच्या जनतेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। हे होत असताना आपण 2 दिवस बघतोय की ह्या भागातले निष्क्रिय खासदार, निष्क्रिय आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला अशा पद्धतीची खोटी पत्र पाठवली जातात की ही विकास कामं मंजूर झाली आहेत, त्याचा तुम्ही पाठपुरावा करा। वास्तविक वैभव नाईक यांचा ह्या विकास कामाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि काडी मात्र त्यांचा संबंध येत नाही। फक्त कुठेतरी याचं खोटं श्रेय घ्यायचं, फुकटचं श्रेय घ्यायचं म्हणून वैभव नाईक अशा पद्धतीची पत्र पाठवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे ह्यावरून सिद्ध होतं की वैभव नाईक वैफल्यग्रस्त झालेले आहेत। वैभव नाईकांचा तोल जात चाललेला आहे। त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर निश्चितपणे दिसत आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेली विकास कामं फक्त एक पोस्टमन म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वैभव नाईक आता करतायत। त्यांच्याकडे अजून दुसरं कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही। ह्या विकास कामांचा जर आपण विचार केला तर कुडाळ मालवणमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जवळपास प्रत्येक हेड अंतर्गत जर विचार केला तर सगळ्या हेडमधून 30 कोटीपेक्षा जास्त विकास कामांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे। आणि विकास कामं करताना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे। वैभव नाईक यांचा पराभव 100% होणार आहे। तो 100% पराभव त्यांचा निश्चित आहे। आमचे सन्माननीय निलेश राणे साहेब गेली काही वर्ष विकासाचं व्हिजन ठेवून ह्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये काम करतायत। आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत। ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय, ज्या प्रचंड वेगाने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देत आहेत, विकासासाठी तळमळ करतायत, हे जर बघितलं आणि त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधला वावर बघितला तर निश्चितपणे पुढचे आमदार सन्माननीय निलेश राणे साहेब असतील याबद्दल कुठल्याही प्रकारची मात्र शंका कोणाच्या मनात असण्याचं कारण नाही। सन्माननीय निलेश राणे साहेब जवळपास 40,000 पेक्षा जास्त मताधिक्याने या भागातून निवडून आमदार होतील अशा पद्धतीची व्यूहरचना आमची पूर्ण झालेली आहे। आणि त्यानुसार प्रत्येक गावागावातनं प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने दिवस रात्र या ठिकाणी कामाला लागलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आमचे सन्माननीय निलेश राणे साहेब यांना आमदार करायचं आहे आणि तो मोठ्या मताधिक्याने करायचं आहे, हे एक स्वप्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उराशी बाळगलेलं आहे। त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत। त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वल्गना ते आता करायला सुरुवात केलेली आहे। खोटी पत्र पाठवणं, त्यानंतर आता खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात करतील, खोट्या काहीतरी या ठिकाणचे लोकांना धमकी देणं किंवा इतर गोष्टी ते सुरू करतील। दडपशाही, झुंडशाही जे दरवर्षी ते प्रयत्न करतात, शब्द वापरतात, ते शब्द याही वेळी वापरतील आणि अशा पद्धतीमध्ये लोकांमध्ये एक कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील। पण आता लोक शहाणे झालेले आहेत, लोकांना सगळं समजतं। अशा पद्धतीच्या भूलथापांना लोक बळी पडणार नाहीत। वैभव नाईक यांना सांगणं आहे की तुम्ही 2 महिने तुमचे राहिले ते गुण्यागोविंदाने या ठिकाणी काढा, या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा काशा गुंडाळायला घ्या, असं या ठिकाणी या निमित्ताने तुमच्या समोर सांगतो।